धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन, झाली पाप तापातुटी, दैन्य गेले उठावती. झाले समाधान पायी विसावले मन, झाली पाप तापातुटी, दैन्य गेले उठावटी. तुका म्हणे आली घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडून घेतलेला अभंग जमलेला जनता जनार्दन देवरुंदा माईबाप, पवित्र असणारे आत्मिक किंवा भक्तजनो, विठाला विठाला विठाला. आदरणीय पूजनीय श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद देवाजींच्या कृपेने, साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने, आदरणीय पूजनीय श्रीमंत सद्गुरु रामदास बाबाद्वारे या सद्गुरूंच्या पूर्ण आशीर्वादाने सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा ब्रह्ममूर्ती हरिभक्ती पारायण गुरुवर्य ठाकूर बाबा या संतांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा नाम यज्ञ सोडा संत विष्णू मेळावा. आणि या संत विष्णू मेळाव्याचं दुसरं पुष्प माझ्यासारख्या लेकीच्या वाटेला यावं
आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन ताईला घडावं. विठाला विठाला हे पंचपक्वान्नाचं भोजन आहे, भल्या भल्यांच्या नशिबात नाही. पंचपक्वान्नाचं हे भोजन आहे. आयता मंडप, आयता मंडप, आयत जेवण, आयत बसकर, रुपया सुद्धा दमडी करायचं काम, दमडी सुद्धा द्यायचं काम नाही. तरी सुद्धा जीवाच्या भाग्यात नाही. किती जन्माचं दुर्भागी म्हणावं या जीवाला, किती जन्माचं पापी म्हणावं या जीवाला. आयतंय हो सगळं, आयतंय, आयतंय सगळं. बघा नुसतं या बसा आणि ऐका आणि त्या सुखाला पात्र व्हा. सुखाला पात्र व्हा म्हणजे भोजन करा. अरे तुम्हाला आयता वाढते आहे, स्वयंपाक करायची गरज, मीठ मिरची मसाला आणायची गरज, जिऱ्याची फोडणी द्यायची गरज, गॅसची हंडी संपली का बघायची गरज. 2.5 दिवस पर्यंत सगळं आयतंय बघा. आणि आयत असून तू सध्या भाग्यात ये. किती जन्माचं पाप समजावं. विठाला विठाला अमृताचे पुत्र हो, राजवंशांचे लेकर हो, तुम्ही आपण जमलेला जनता जनार्दन वैष्णवमेळाचं दुसरं पुष्प तुमच्या भाग्यवंतांच्या चरणी अर्पण करत असताना अंतरंगाचे कान उघडे करायचे, बाह्य रंगाचे विठाला 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 संतांचे दर्शन झाली, पाप तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. मगाशी भावांचं कीर्तन झालं, सांगायला काहीच उरलं नाही. त्यांनी सगळं सांगून टाकलं. आपल्याला फक्त आता आज जायचं आणि जे सांगितलेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा. सगळं सांगून टाकलेलं, आता बोलायचाच विषय नाही. जे ते वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राती विना मावळले, रवी शशी उदरीचा गर्भू जैसा, अरे नेने मायेची वैसा, देवाशी मी तैसा चोजवे ना. विठाला विठाला आईच्या उदरातला गर्भ जसा, माझी आई 35 वर्षाची तरणी आहे का, 65 वर्षाची म्हातारी आहे का, जसा तो आतला गर्भ जाणू शकत नाही तसा बाह्यरंगाने फिरणारा हा जीव मी सुखाचा सागर याच्या हृदयस्थ आहे याची याला कल्पांती जाणीव होत नाही. विठाला मी बाबा जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज. बरं झालं जीवनामध्ये संप्रदायाचे संतांशी गाठभेट झाली. बाजार बरं जीवनामध्ये आला नाही. जर बाजार जीवनामध्ये आला असता, कहा गया था कहा नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, कोळशाची दलाली हात. परंतु जीवनामध्ये
कर्माला सुबुद्धी आली, वासनेला सुबुद्धी आली, संतांच्या सर्कल मध्ये आपण आलो म्हणून कळायला लागलं गाठ पडे ठकटका. नाही तर जा बाजारामध्ये तुम्हाला विषय कळतो का? बोलणाऱ्यालाही कळत नाही आपण काय बोलतो आणि काय करायचं तर मिळत बसत नाही. बोलणाऱ्याचा एक डबा खाली समोर डबेच डबे खाली. विठाला भाग्यवान तुम्ही आपण. कर्माला सुबुद्धी आली, वासनेला सुबुद्धी आली, संतांची सर्कल तुमच्या आपल्या जीवनामध्ये आली. माझ्या संतानं माघ महिना गुरुवारचा दिवस दशमीच्या पर्व काळाला रंगडीला धरून जिथून मी आलो होतो तिथपर्यंत नेलं. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावे करी धरून या. जिथून मी आलो तिथपर्यंत नेलं. तुकारामा देव बघायचा, नाद करायचा नाही, देव झाल्याशिवाय राहणार. संतांना सांगावं, शिष्यानं ऐकावं. आमचा नंबर लागत नाही. संतांना सांगावं तरच प्रचिती येते. संतांना सांगावं, शिष्यानं ऐकावं. संतांच्या सांगितल्या मागे पावला माग पावलं गेलो. संताने सरी तोल केलो दैशा पावला माग पावलं गेलो. काय सांगावं तुम्हाला, देव तर दिसलाच नाही, झाल्याशिवाय राहिलो. गुळामध्ये गोळी आहे, खाल्ल्यानंतर का पाहिल्यानंतर? खाल्ल्यानंतर सांगा गुळ कसा लागतो, किती गोड लागतो, केवढा गोड लागतो. प्रेमानो ये सांगता बोलता, प्रेमानो ये सांगता बोलता, अनुभव
झालेले नाही. प्रेम नो हे सांगता बोलता अनुभव चित्ता चित्तची जाणे. कसा गोड लागला, केवढा गोड लागला, किती गोड लागला. त्याच्या चेहऱ्यावरती खानाखुना उमटतात. कंठ सदगदित होतो, हृदय भरून येत, खानाखुना उमटतात. ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. चित्तचा काटले आटुगीत अज्ञानाची वाट आणि मोक्षाचा थाट. आम्ही मोगनच्या ताईकडे होतो, आता मीरा ताईकडे गुरुजी होते त्या ठिकाणी.
त्या ताईला म्हटलं तुम्ही सुशिक्षित माणसं आहे, अज्ञानाची वाट आणि मोक्षाचा थाट, मार्ग काय? मार्ग काय? पहिले अज्ञान समजायला पाहिजे, अगोदर विषय कळावा, मग प्रयोजन. मेळ बसायला उशीर लागत नाही, पण विषय समजत नाही. अज्ञानाची वाट आणि मोक्षाचा थाट. अज्ञान म्हणजे एक नंबरचं मी देह, मी करता, मी भोगता, मी माणूस. आमना गावकडे एक म्हणे भाऊ, गाड्या खाले कुत्र चालस म्हणे मी ओळख. आज तुम्हाला गावकडे कोण वरतं? उतरला गाडा वरतं का पहिले गाडा वरतं? उतरला शायनिंगच मार, विडाला विडाला विडाला. तसं नाही रास रे ओ काका, पहिले गाडा वरतस रे ओ काका. काय कालारले झटका मारस, काही ना माही कसा मनमा सामा. बघा ना नानासाहेब, मला पुन्हा काही येत नाही, पुन्हा काही येत नाही. त्यात तुम्हीच शिकारेले मला बी. आम्ही बी कोठे जातो, बांडा गजडा मान दोन दोळा मान वावरे खुरपामा दिवस चालला राम लावला बी. समर्थ साधू जीवनामध्ये लाभले ताई, माणसासारखं नररत्न जीवनामध्ये लाभलं. नैऋतुल्य पृथ्वी दिदले सुवर्ण, सांगा माया संतान कोणी बी नाही. नैऋतुल्य पृथ्वी दिदले सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेव. नरद्यासारखं रत्न जर हुसकून गेलं, हुकून गेलं, हातातून निघून गेलं, पुन्हा बिरून चास मिळत नाही. अरे गदड्याच्या जन्मामध्ये गेल्यानंतर साध्य होणार नाही राजा. दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव. प्रत्येक शब्दाला बोलले ते वासुदेव वासुदेव म्हणा. जर म्हटलं ना त्या अवस्थेला पात्र होतात, पण या बी नसतं मोठा मोठा देखतात, डोळ्या वटारी वटारी मना. जर अंग महिला गा लोक काय म्हणतील, ओ माय वाय तू बी कुमसता, तू बी कुमसता ओ बाई. ओ मुली माय हो, तू नवी अंग माई का? आता अंगात येणं का आहेस एवढं अज्ञान म्हणावं. दारुड्याला नाही कळलं तरी चालेल, सुज्ञ प्रमुख आणि जानसे माणसाला ही गोष्ट कळायला पाहिजे. नरदेहा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव, शब्द वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव. आणि जर म्हटलं तर अवस्थेला पात्र होताल. सांगावं माझ्या संतांना कोणी बी नाही. अज्ञानाची वाट आणि मोक्षाचा थाट, मार्ग काय? उपास करणे, व्रत करणे, वैकल्य करणे, सत्यनारायणाची महापूजा करणे, अरे होम हवन करणे, गुलाबजामांची पंगत देणे, 7 दिवसाचा सप्ताह मांडणे, अज्ञानाची वाट मोक्षाचा थाट, मार्ग काय? 7 दिवस नाही 365 दिवस सप्त्य घाल, पण औषधाला सुद्धा अनुभव येणार नाही. मोक्षाचा थाट तर लांबच आहे, औषधाला सुद्धा साधना नाही. It's
परते साधन नाही. एक नंबरचं अज्ञान मी देह आणि मोक्षाचा थाट मी आत्मरूप. तरी तिथं मी बी चालत नाही. आत्मरूप सच्चित आनंद हे पद आपलं आहे. सूर्य उदयाला आला अनंत वाटा दिसतात. तंगडे आहेत म्हणून चालायचं का? कथना कथन मन म्हणतात वै ताई. सूर्य उदयाला आला अनंत वाटा दिसतात. इकडे बी इकडे बी तिकडे बी तिकडे बी. मग चालतच राहायचं का? पाय आहेत म्हणून माहित नाही ना. मग कुणाला तरी विचार का हो इनता रानोराणी उसा संतासी जावो चरणी भाव धरा कोणी बी नाही. सांगा माय संत श्रीपाव रघुबाबांच्या सर्कलने कोणी बी नाही. महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्यांना मज उताला पण अनुभव आणून द्या माझ्या बाबांच्या सर्कलने. विठाला विठाला बारीक विचार केला तर भाग्यवान आहेत तुम्ही. आपण आज नाना बाबांच्या रूपानं ठाकूर बाबांच्या रूपानं संत श्रीपावबा अनंत रूपानं नटलेलं आहे बघा. ज्या अर्थी आम्हाला दिसत नाही त्या अर्थी आमच्या डोळ्यामध्ये फरक असला पाहिजे. आज नाही न दिसायला कारण पडड आडवं आलं. आतून काविडी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. म्हणलं दूध कडू लागतं, बदामाचा शिरा कडू लागतो. अरे बदामाचा शिरा कडू नाही, दूध कडू नाही, चपाती कडू नाही. अरे राजा तोंडाले रोग झाला तपासून घे. विठाला विठाला डेंजर रोगामध्ये भयभीत झालेले प्रत्येक जण इतका भयभीत झाले जीव कलियुगाच्या या अंतिम टोकाला. आणि रोगापासून तर प्रत्येकाला मुक्ती पाहिजे. प्रत्येकाला गरज आहे सुखाची. प्रत्येक जीव सुखा करता धडपडतो. बघा तुमच्या मुंबईमध्ये खायची सुद्धा वेळ नाही आणला. चालता चालता जेवण करतात माणसं. चालता चालता वडापावर दिवस भागवतात ही माणसं मुंबईची. भाग्यवान आम्ही खानदेशामध्ये जन्माला आलो बाबा. बशीसन न्यारी करो मस्त पैकी, बशीसन जेवण करो मस्त पैकी. अर्धा पाऊण तास वैत आई. खरंच भाग्यवान आहेत आपण खानदेशात जन्माला आलो. बरं झालं मुंबईमध्ये जन्माला नाही आलो. बघा मुंबईच्या लोकांची जीवन बघा. अरे याला खायला वेळ नाही आणि प्रत्येक जण रोगानं भयभीत आहे महाराज. तुम्ही माझ्या संतांचं ऐकलं म्हणून या धर्म मंडपामध्ये आलात. जो कोणी सुटला असेल त्यांनी विचार करा. भाग्यवान आहेत तुम्ही. तुमच्या भाग्याला पारावार नाही. चांगला जर बारीक विचार केला तर अनंत काळापासून अनंत जन्मापासून प्रत्येक जीवाच्या पाठीमाग भयंकर डेंजर रोग लागलेला आहे.
जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे. किती वेळा जन्म यावे, किती वावे, किती वावे. येण्याचे शरीरा येणे सरे, किंबहुना हेरजारे चिरा पडे. सांगा माझ्या संतान जीवाजीराव पंत, अरे रोगापासून मुक्ती व्हावी, कुठंतरी सुखाचा आसरा लाभावा जर असं वाटत असेल तर संतांच्या सर्कल मध्ये या. बघा या ठिकाणी डॉक्टर कडे जालिम औषध आहे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, निवडून काढले ते सार. तेही श्रीहरीचे नाम, सकळ पापा करी भस्म. सद्गुरुनाथ आपल्या वडवडिलांनी 6 महिने घासलं आणि विचारांचा विचार केला. 4 वेदांताची महाअक्षर, ऐनाना ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, महावाक्य तत्वमसी. महावाक्याच्या बोधाने तुटलेल्या संबंध जोडून देता. भयाभीत झालेले जीव, ज्वारी जोपर्यंत ज्वारी दशेमध्ये आहे, उगवणूक दशा तिच्या अंगी असते. एकदाची का ती सुग्रणीच्या ताब्यात गेली, बघा तिची दशा कशी बदलती. परंतु मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना. हो मला वेडच गेलं, मला वेडच गेलं भरून, मला वेडच गेलं भरून. कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना. हो मला जर ताब्यात गेला तर सुगरण रीत सांगते. रीतीनं गेला बरोबर, बेरीतीनं गेला चुकीचं. किती चुकीचं. एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी वेळा जन्म आणि कोटी वेळा मरण. भयंकर आणि डेंजर दुःखाला तोंड द्यावं लागल. आणि ते चुकवायचं असेल, आज आता ताबडतोब माझ्या संताचं ऐकावं लागल. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवी जे, तैसे स्मरते आदरे. अरे सबाई सात्विक भारे, जव कठीण पणविरे अहम भावाचे. सर्वांगाने ज्वारी तापली गेली पाहिजे. उकळत्या पाण्यामध्ये ज्वारी उकडून घ्या, गोणपाटीवरती पसरवा, लोखंडाची कढई ठेवा, चुलीवर मध्ये अग्निदेवतेला प्रसन्न करा, लाल गुंड कढई तापून द्या. अंगणातली वाळू असेल, रेती असेल, कढई टाका. पाणी तुटलेली ज्वारी उचला, त्या कढईत टाका. आत्रा फडक घ्या, गरा 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 फिरवा. बघा कसा परिणाम होतो. तपे विना दैवत, अरे दिदल्या विना प्राप्त, बुजे विना हित कोण सांगे. प्रॅक्टिकल फक्त माझ्या श्रीपावांच्या सर्कल मध्ये. बाजारामध्ये औषधाला सुद्धा सापडणार नाही, म्हणून आम्ही विट्टामाटामा बोलायला लागलो.
गोड नाही भाऊ बर, ही साधी गोष्ट नाही. नाही तर घरी काय माहिती होतं, येऊ महिन्यात सोडतो पोती, बाकीचं काहीच माहित नव्हतं. पण संतांच्या सर्कल मध्ये आल्यानंतर सर्वांगाला ज्वारी बाजून निघाली. बघा ज्या वेळेला ती सर्वांगाला तापती, ज्वारीमध्ये परिणाम होतो. तैसे स्मरतेनी सबाई सात्विका जाव कठीणपण विरे, मग अग्निकुंडी बीजे घातली, जेवी अंकुर दशे मुकली, फळतीची मजार पिली, शुभाशुभ. सर्वांगानं तापल्यानंतर आतला गाभा, आतलं परब्रह्म, आतला अंकुर दशेला जी गोष्ट असते बघा, अरे टरफला फाटल्यानंतर गाभा बाहेर येतो. काय परिणाम होतो, तर दिवशी ते कडेतून वरती आणि बाहेर येते. 4 दिवशी आल्यानंतर बघा त्या लाई मध्ये परिणाम होतो. तुमना गावल्या लाई बनवत असताना लाया कडे मध्ये असतात का उड्या मारतात? तुमनाकडे काय पद्धत छे? बीज भाजून केली लाई, आमनाकडे बघा, आमनाकडे कधी पद्धत आहे, ज्वारीची लाई बनवत असताना कडेमध्ये एकही लाई थांबत नाही. आमची थांबत जास्त फुल द्यायच्या ज्वारीला, जास्त फुल द्यायचं. हा ती जाते नाही कुठं तरी भाऊ, काही पडत बघा. परिणाम होतो, वरचं टरफल आतमध्ये जात आणि आतला गाभा बाहेर येतो. देहभाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती, अरे सोहम भावे प्रचिती प्रगट होय. फक्त समुद्राने चंद्र बघावा पौर्णिमेचा, बघितला रे बघितला, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. कोणी बघावा चंद्र, समुद्राने नाही, डबक्याने नाही, तलावाने नाही, अरे नाल्यानं तर नाहीच नाही. कोणी बघावा, समुद्रानं. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. रात्री ऐकलं ना, आता सकाळी ऐकलं. तुम्हीच ती वस्तू आहात. न समजायला कारण आवरणानं घाला घातला, आवरणाने समजत. आभाळ आडवं आलं म्हणून सूर्य दिसत, मुरुम माती काचा कळवला आडवं आलेत म्हणून, दगड मुरुम माती आडवी आली म्हणून भूगर्भातलं पाणी दिसत, पाण्यावरती शेवाळ आलं म्हणून शेवाळ पाणी दिसत. त्या पद्धतीने तुम्ही ती सच्चिदानंद पदवी आहात, ते देव आहात, ती वस्तू आहात. तुमचं अस्तित्व देव आहे. न कळायला कारण अज्ञानाचं आवरण, आणि आवरणाची वाट लावायची. आवरण बाजूला करायचं टेक्निक साधू संत जीवाला ते प्रदान करतात, जीवाकडनं ती क्रिया करून घेतात. हो, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. साधू संत मायबाप त्या जीवाला त्या प्रक्रियेमध्ये उतरवतात. केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे म्हणून आपल्या माणसाला अवस्था प्राप्त होतात. जशीच तशी प्रोसिजर राबवली म्हणून, बाजारामध्ये दुधाची तूप ताकावर भागवली गेली म्हणून अवस्था प्राप्त होत.
म्हणतात खरी, आपण जे म्हणतो प्रमाणे म्हणत नाही का? ज्या ओव्या आपण म्हणतो ते म्हणत नाही का? जे अभंग तुम्ही म्हणता ते अभंग म्हणत नाही का? राहो आता याची ध्यान डोळा मन लंपट म्हणत नाही का? लंपट म्हणजे काय रे भाऊ? कोंडू 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 कोंडून येडा साला की माकडा से बाबाईने कोंडू कोंडू काय नेमकं म्हणतात खरी, परंतु प्रक्रिया नसल्यामुळे प्रवचनामध्ये बाबांनी सांगितलं, पवड बाबांनी विनियोग व्यवस्थित नसल्यामुळे त्या गोष्टीचा अनुभव येत. अनुभव आणून द्या माया संतानं. हो, माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मनी रामदासनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना रामदासनी संगम. हरी धरती तुम्हा काय से, धरती तुम्हा काय से, धरती तुम्हा काय से, धरती तुम्हा काय से. धरती मा हिरा बन जाय, हिरा बन जाय मना श्रीपदनी संगम. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मना रामदासनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना रामदासनी संगम. हरी पाणी तुम्हा काय से, पाणी तुम्हा काय से, तुम्हा काय से, पाणी तुम्हा काय से. पाणी मा मोती बन जाय, मोती बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना रामदासनी संगम. हरी घर तुम्हा काय से, घर तुम्हा काय से, घर तुम्हा काय से, तुम्हा काय से. मंदिर बन जाय, मंदिर बन जाय मना श्रीपदनी संगम. मंदिर बन जाय, मंदिर बन जाय मना रामदासनी संगम. माणूसना देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. हरी देव तुम्हा काय से, देव तुम्हा काय से, तुम्हा काय से, देव तुम्हा काय से, देव तुम्हा काय से, देव तुम्हा काय से, देव तुम्हा काय से. शिव बन जाय, शिव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना श्रीपदनी संगम. देव बन जाय, देव बन जाय मना विषयाचा विसर पडे, इंद्रियांची कसमस, मनाची घडी घडे, हृदया माझी. माणूस ना देव बन जाय, अरे देव बन जाय मना श्रीपदनी संगम. माणूस ना रे देव बन जाय, जीव तुम काय से, अरे जीव तुम काय से. जीवना शिव बन जाय, अरे शिव बन जाय मना श्रीपदनी संगम. जीवना शिव बन जाय, भाऊ शिव बन जाय मने रामदासनी संगम. सद्गुरुनाथ महाराज. आम्ही सगळे धंदे करतो पण आतला धंदा करत नाही. आम्ही सगळे धंदे करतो पण आतला धंदा करत नाही. ज्या वेळेला आतला धंदा करणार ना तेव्हा ही गोष्ट प्रचितीला, तेव्हा ही गोष्ट प्रचितीला येईल. तुमच्याकडे काय पद्धत छे? ज्यानाशी लग्न लावलं त्यांना घर जाणं पडस. माझ्या खानदेशामध्ये अशी रीत येत आहे,
ज्याच्याशी लगीन लावलं त्याच्या घरी जावं लागतं. तुमच्या मुंबईमध्ये काय पद्धत आहे? तुमच्या मुंबईमध्ये काय पद्धत आहे? हरिभक्ती परायण अर्जुन मोहन माडी यांच्या सौभाग्यवती वंदनाताई अर्जुन माडी यांचं लग्न ही त्याची खून. बरोबर आहे ना? बरं आहे मग. हा, ही त्याची खून आहे. संतांच्या कृपेने ब्रह्मनामाद्वारे सद्गुरूनं लगीन लावून दिलं. तुमचं ज्याच्याशी लगीन लावलं त्याच्या घरी जावं लागल. आता माझे भाऊ बोलले तरी तनू मनू जिरे नांदीन कोण मग? नांदून तर बघ. अरे माणूस ना देव बन जाय, देव बन जाय, मानसी आम्हाला सगळ्यांची कामं करायला वेळ आहे, पण स्वतःचं काम करायला वेळ नाही. आम्हाला सगळ्यांची कामं करायला वेळ आहे, पण स्वतःचे काम करायला वेळ नाही. स्वतः करता वेळ नाही. आणि एक तर माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही. एकदा मिळाला पुन्हा फिरून चान्स. दुर्लभ मनुष्य देह देईना क्षणभंगुरा. काळनळाच्या तोंडी घातली लोणीयांची मुंडी. माशी पंखू पाकडी तव हे सरे. माशीचा पंख हलवायला किती वेळ लागतो राजा? अरे एवढ्या वेळा तुझं जीवन संपणार आहे. माया संताचा आई, माया संताचा आई, स्वतःच काम कर, स्वतःच काम कर. बघ, स्वतःच काम केल्यानंतर त्या सुखाला पात्र होशील. किंबहुना सोय अरे जीवात्म्याची लय. तेथे जे होया तया नाम सुख. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु घरचे अमृत पिल बाई ग. हरिनामाची लाज Bye.
आता कसं वाटतं सद्गुरु राजा? आता कसं वाटतं? जन्माला आल्यापासून कोट्यावधी जन्मापासून असलच असल, परंतु तुझी भेट नंतर कळायला लागलं. खूप अंधाऱ्यामध्ये जीवन जगत होतो बघा, परंतु सद्गुरुनाथांनी आतला दिवा लावला. जीवाजीराव पंत उघडा मंदिर देवाचे, बघणे आता रे तयाचे, जळतो दीप सदा जीवनाचा, प्रकाशात निर्मळ तयाचा. आणि ज्या वेळेला त्या प्रकाशामध्ये तिथपर्यंत गेलो, वा सहस्रदीपे दीपा कैशी प्रकाशली प्रभा, उजळल्या जगदीशा रे गगनाली ती शोभा. का करणार ते माझ्या कृष्ण सभागिया, अरे जनाचर मारले तुझी रे मूर्ती पावया. पाहिला पाहिला गोटी सद्गुरुनाथ महाराज. हो, तिथं गेल्यानंतर जाणीव ही संपली. मिठाचा कडा जोपर्यंत समुद्राच्या आलीत काय तोपर्यंत, एकदाचा का तो समुद्रात गेला, हो तिथं जाणीव ही संपदे. नोहे सारिता निराळे, लवना मिळविता जडे, गटार गंगेशी मिळाले तेही गंगा रूप. मला असं वाटत होत आतापर्यंत मी वेगळा, विश्व वेगळं, देव वेगळं, येत एक विश्व एक आपण. आतापर्यंत आईसे आळूमाळाचा होते तुझे पण असं वाटत होत. आतापर्यंत असं अज्ञान बोकांडी बसलेलं होत, मी वेगळा, विश्व वेगळं, देव वेगळा. परंतु संतांच्या कृपेने ब्रह्मनामाद्वारे त्या अज्ञानाचं पडळ बाजूला झालं. बटन दाबल्याबरोबर लख दिशी प्रकाश पडला. अंधाराला सांगावं लागत तेही आटून गेले अंतःकरण. विराले ससा धन्य जदी झाले
धन्यता मानतो, बांधला गेल्यानंतर धन्यता मानतो, लॉटरी लागली म्हणजे धन्यता मानतो, कोर्टाचा निकाल आपल्याकडनं लागला म्हणजे धन्यता मानतो. बघा, पाप म्हणावं का पुण्य म्हणावं, महाराष्ट्रात जन्माला येऊन साधू संतांच्या महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात ज्ञानोबा तुकारामाच्या महाराष्ट्रात. अजून एक सांगू, संत श्रीपाद संत रामदासांची सर्कल जरी जीवनामध्ये लाभली, समजीनच असं नाही. समजलं म्हणून भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. तुम्हाला समजलं म्हणून तुम्ही मंडपात आला. ज्यांना समजलं नाही तो मंडपाच्या बाहेर आहे, आणि ज्यांना समजलं तो मंडपाच्या आत आहे. भाग्यवान आहे तुम्ही. आमचे गुरुदेव नेहमी म्हणतात, आपले आजोबा आजी चांगले, आपले वडील चांगले, जन्म देणारी आई चांगली. जन्म देणाऱ्या आईची पूज सुद्धा पवित्र असली पाहिजे, तेव्हा कुठेतरी ही गोष्ट जीवनामध्ये मेळ बसतो. जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवग्री येईल श्रीरामाचे. अरे तिळ तिळ पुण्य साचापणे येतो बहुत जन्मी जोडे. मग तुझ्या वाचेशी आतुडे नाम माझ्या श्रीरामाचे समागम घडे. संताचा विठाला विठा आगताई बघ, देहाची पंथी कर, चित्ताची वात कर, भावाचं तेलवत. अरे तत्वाची काडी ओढ. उजेड पडायला किती वेळ लागतो. देहाची पंथी करा, चित्ताची वात करा, भावाचं तेल वता, तत्वाची काडी वडा. बघा उजेड पडतो. धन्याजी दिन झाले संताचे दर्शन, परंतु संताच्या कृपेने ब्रह्मनामाद्वारे गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त जो झालो कृष्णपणे. आता बोलणे पुसणे एकदाची कातिलाई झाली. बोला बीज वादुनी केली गाई माझल सोनं बनवणार, परीस बनवूच शकत नाही. संतांना आपल्यासारखं बनवलं, कुठेही कमी ठेवलं नाही. भाग्यवान आहेत तुम्ही.
चंदन फक्त आतून चंदन बनवत, हो बोरी बाबडीला आतून बनवत, परंतु आपल्यासारखं बनवत काटे तसंच ठेवतो. त्या चंदनात सुद्धा ती पावर नाहीये. लोह परिसाशी न सायरी उपमा. बघा माया साधूचा महिमा. आपण सारी हे करती ताकाळ, 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 आपण सारी मला जे कळलेलं आहे ते लाख मोलाचं आहे. माझ्या उदरांतकरणाच्या संतानं तुमचा देव तुमच्या हातात दिला, तुमचा देव तुमच्या हातात दिला भाऊ. किती भाग्यवान आहेत तुम्ही. सगळं जे आहे हे सगळं विस्तार तुमचा आहे, फक्त आकार वेगळा वेगळा आहे. मग कैशी भय चिंता. म्हणून आपल्या माणसाला अवस्था प्राप्त होतात. बघा 12-12 वर्ष ते आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये राहणारी माणसं, ज्ञानेश्वऱ्या उलट्या सुलट्या पाठ झाल्या तरी सुद्धा ही स्थिती त्यांच्या औषधाला सुद्धा सापडत नाही. बघा इथं सहज हो सहज महा हे बी अजून उदाहरण. बा म्हणल्या ताई तो आळंदीतच राहतो, कालच आला आणि त्याने या वातावरणाचा प्रभाव पडला आणि बाबा मला भूक लागली त्या वाढून. आणि बघा कालच घेतलं बघा. माझ्या गुरुने मला बाई नेलं एकांत, माझ्या गुरुने मला बाई नेलं एकांत, ज्ञानाची ज्योत
दर्शनी समाधान आती जैसे सद्गुरुनाथ भाग्याचा तो पावे येते. ज्याचं भाग्य उदयाला तो इथपर्यंत येतो. ज्याचं भाग्य उदयाला आला नाही तो गेटच्या बाहेरच राहतो. आत यायला त्याला संधी नाही. बघा किती भाग्य उदयाला आलं. एवढे दिवस आळंदीला राहिलो कळलं नाही. नुसतं म्हणत होतो. परंतु जगतवंद जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. न परिणाम व्हायला कारण, न अनुभवायला यायला कारण आतापर्यंत संत भेटले नव्हते म्हणून. आणि आज तो दिवस भाग्याचा उदयाला आला. जेणेकरून संत जीवनामध्ये याय पाहिजे. संत बी ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असला पाहिजे तरच ही गोष्ट मेळ बसते. आणि जर मेळ बसला ते संत बाकी दुसरं काही सांगत नाही. आपल्याला आपल्या घरात नेतात आणि आपल्याला आपल्या घरात नेऊन आपल्या आसनावरती बसवतात. आपल्या आसनावरती बसून सांगितलेल्या साधनाचा जप करायला लावता. मध्यमाव पश्यंती परा जप केल्यानंतर बुद्धीच्या आरशात बघायला लावता. बुद्धीच्या आरशाच्या वेळेला बघितलं, तुम्हाला पाठीमागं मी सांगितलं, समुद्राला बघावं चंद्राला. कोणी बघावं? समुद्राला बघावं चंद्राला. नाल्याने नाही, डबक्याने नाही, तलावाने नाही, समुद्राने बघावं चंद्राला. बघा चंद्रा त्या समुद्रामध्ये सुद्धा परिणाम होतो. एवढा मोठा अथांग असा सागर मर्यादा उल्लंघन करतो. बघा तो सुद्धा आपली मर्यादा उल्लंघन करतो. सिंधूचे गर्जन तुमचे गुरुदेव म्हणायचे, त्याच्यावरती कोणी भानामती केली का, त्याच्यावरती कोणी करणी केली का, त्याला कोणी जादू टोना केला का, त्याला कोणी दोरा गंडा केला का. अरे भानामती नाही, करणी नाही, दोरा गंडा नाही, अरे काही भूताटकी नाही. कोणले काय बी म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना. कोणले काय बी म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना. कोणी म्हणे भूताटकी, कोणी म्हणे भानामती, भाऊबाई देवनी कृपा शेना, मला भजन करू द्या ना. लगीन झालं ना, मग तो दारू पिणारा असो का तो गुटखा खाणारा असो, चोरी करणारा असो, कोणी का असे ना, जसं असेल तसं पदराला बांधलं त्याच्याकडे नांदावं. अर्जुन मला एकट्याला शरण ये, इतरांचा नाट टाकून दे. 33 कोटी देवी आणि देवता, जरी याच्यामध्ये माझं अस्तित्व असेल, परंतु ते म्हणजे मी नाही आणि मी म्हणजे ते. जो मज होय अनन्य, मला
एकट्याला शरण ये, बाकी गबाळ सगळं डोक्यातून काढून टाक. आला नाही इथपर्यंत, आता एकट्याला शरण ये, बाकीचं सगळं गबाळ काढून टाक. हो, आता एकट्याला पतिव्रता नेने अनेकांच्या स्तुती, सर्व भावे पती रे ज्ञानी मनी. मग तो कसा का अशिना, दारू पिणारा असो, गुटखा खाणारा असो, चोरी करणारा असो, वेदांत वाचत पती असो, येडा असो, खुडा असो, त्याच्या घरी नांदावं, गाठ त्याच्याशी पडली नांदावं. माझ्या महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे. अंधेरी जात नांदी बरी का तथाच बहीण तू ना. मायबाप लगीन करा पुरता, लगीन वय ना जसं वय तसं. तुला काय पाहिजे लाई जाय आखो. पोटभर गहू देऊ का, पोटीभर भाजे देऊ का, तांदूळ देऊ का, 6 महिन्यानं लई जाय, पण मना घर काय राहू. हो, तिकडच मरायचं. तिकडनं फक्त तिरडी व बोलवण घेऊन ये ना. आता कळलं का, ओटी भरून गेली ना, आता शेवटची ओटी भरायला येऊ. बाकीचं सगळं डोक्यातून खडं काढून टाकायचं बर का. आणि जी खानदानी नांदणारी नसते, खानदानी जी नांदणारी असते, मग जसं असत तसं त्यानं तुकडा दिला काही नाही दिला काही, दगडाची उशी केली तरी चालेल, जमीन ना झोपायला आकाश पांघरायला, जरी आकाशावर पडू पाय, ब्रह्म गोरा बंगा जाय, वडवाला त्रिभुवन काय, तरी मी तुझीच वाट पाहिला, मी तुझाच रे अंकिला. श्रीपाला नामदार करे तुझा, सांगाती जन्माचा विसावा जीवाला, सुखी देव देवा माझ्या धनी कुंकवाला, नको रे राजगादी वाडा माडी. दया ऐक्याची दया ऐक्याची उतार, बोधाचा जोडला, निवृत्तीच्या पहिला तिरा जे पावला, जसं असं तसं आता काही तेथे नाही. म्हणून ते म्हणतात येथे एकच लीला तरले. ते सर्व 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 भावाने मज बजले, आई तडी सरले माया जाळ. आई वडिलांनी जरी म्हटलं लेक माझी राहिली नाही, नातेवाईकांनी जरी म्हटलं तरी आमची ती राहिली नाही, व्यवहारिक सत्यातल्या नवऱ्यानं जरी माझी राहिली नाही, शब्द ध्यानात बसतात का. आणि म्हणून गुरु करना पडेस भाऊ, गुरु करना पडेस रे ठेवता वाय कळस, कसाले असं करी राहिना, असं फिरशाचे 12 महिना देव बाजार मा भेटावं नाही, असं फिरशाचे 12 महिना देव बाजार मा भेटावं इथला सोपं नाही भाऊ. तिथल्या वाचूनी फलप्राप्ती कैशी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, इच्छा वेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ झाली
पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन आपली राहिली नाही तुझ्या लेकीला जाऊन देऊन ये आईचं काळीज म्हणता मी माझ्या पोटात 9 महिने 9 दिवस वागली मी कसं तिला विष पाजू तुम्ही कर्माचे बाप मी प्रेमाची आई आहे प्रेमाच्या आईकडनं ते होणार नाही तुम्ही बाप आहे राजस्थानची मीरा तुम्ही प्रेमाची आई आहे कर्माचे तुम्ही वडील आहे तुम्ही द्या तिला विष तुम्ही इतिहास ऐकला नाही तुम्हाला मालूम नाही विष का प्याला राजा जी ने भेजा पिवत मीरा हसी पग घुंगरू बांध मीरा नाचे पग घुंगरू बांध मीरा नाची रे नाची रे नाची रे पग घुंगरू बांध मीरा कारण तिला माहिती होतं या किती ठिकाण जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही जय जय पंढरीनाथा भक्त वत्सला रुक्मिणी कांता तुझी माझी माता पिता बहिणी बंधू इष्ट मित्र स्वजन गोत्र तुझी माझी संपत्ती धन रात्र दिवस करीते रे स्मरण विढोबार आनंदाची दीपवाळी गा घरी बोलवा वनमाळी गालिते मी रांगोळी ग गोविंद गोविंद सुंदर माझ्या घरात गात बाई चंद्र सूर्य दारात ग गोविंद दळदळी ते मंदिरी रे विष्णू याने लोकोनी चित्ता माझे शुद्ध करे सगळ्या गोष्टी याच ठिकाणी आहेत फक्त संतन की संग लागले गोष्टी हो संताची संगती साधूचाच अंकिला मग गोष्टी जमतील तोची दिवाळी आणि दसरा तुका म्हणे आले घरा बोलता बोलता बराच वेळ गेला अभंगाला अनुसरून विशेषण सज्जनांनी विचार करावा अभंगाला सोडून घराघरातल्या काण्यासमोर तुमचे मन करमणूक केली असेल प्रकृतीचा गोंधळ धर्म सोडून जागेवरती सोडून झालेली सेवा भक्त वृंदांच्या चरणी टाळकरी माळकरी रंगचारे भावराजा विनेकरी आजोबा पेटी मास्तर काका साहेब सज्जनांच्या चरणी बापूचं श्रवण अर्पण करते अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आपले सर्वांचे हृदयस्थान श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाबाबा श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा ब्रह्ममूर्ती हरिभक्ती पारायण गुरुवर्य ठाकूर बाबा संतांच्या चरणी सेवा अर्पण करायची सेवेला इथं पूर्णवीर अब्दालीश्वर Hare